महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, महाराष्ट्राची रयत सुखी आणि समाधानी राहिली पाहिजे यासाठी स्वराज्याचं तोरण बांधून इथल्या माणसांना माणुसकीची शिकवण देणारे छत्रपती शिवराय. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी ते पेईल तो वाघाप्रमाणे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असा संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या विकासासाठी, स्त्रियांच्या प्रगतीसाठी, स्त्रियांच्या उद्धारासाठी स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून महाराष्ट्रातील प्रत्येक महिला शिकली पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे, यासाठी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा निर्माण करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून समानतेचा संदेश देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि 1.5 दिवस शाळा शिकून 35 कादंबऱ्या, 13 लोकनाट्य, 15 पोवाडे, 22 कथासंग्रह आणि 3 नाटके लिहून साहित्य रत्न ही उपाधी मिळविणारे, तुमच्या आणि माझ्या मनावरती अधिराज्य गाजविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. सन्माननीय व्यासपीठावरील सन्माननीय आणि व्यासपीठाच्या समोरील सन्माननीय. आज चला कवितेच्या बनात या उपक्रमाच्या अंतर्गत 342वा पुष्प गुंफण्याची संधी सन्माननीय अनंतजी कदम सरांनी मला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी अनंत कदम सरांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दादारावजी पाटील साहेब, त्याचबरोबर हा वाचक संवादाचा गाढा अतिशय खंबीरपणे, अविरतपणे ओढत नेणारे आणि समाजामध्ये या वाचक संवादाच्या माध्यमातून जनजागृती करणारे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय आनंदजी कदम सर, त्याचबरोबर वाचक संवादाचे उपस्थित सर्व वारकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या भारत देशावरती इंग्रजांनी जवळपास 150 वर्ष राज्य केलं. या भारत मातेला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सबंध भारतीय एकवटले असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाचं वादळ सबंध भारत देशभर गिरट्या मारू लागलं. आपल्या वाणी आणि लेखणीच्या जोरावर या विषमताजन्य भूमीची नांगरणी केली आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची रुजवण केली. मग तेव्हा कुठंतरी स्वातंत्र्य नावाचं एक रंगीबेरंगी फूल उमगलं गेलं. पण या फुलाच्या पाकळ्या आज वेगवेगळ्या जाती धर्माच्या नावाखाली उधळल्या जात आहेत. हिंदू कहता है कि मुसलमान बुरा है, हिंदू कहता है कि मुसलमान बुरा है, मुसलमान कहता है कि हिंदू बुरा है, लेकिन मैं कहता हूं कि हिंदू बुरा है न मुसलमान बुरा है, तो इसी में छुपी हुई जातीयता बुरी है, इसी में छुपी हुई धर्मांधता बुरी है. ही जाती धर्माची बंधनं तोडून खऱ्या अर्थानं माणसांना माणुसकीचा संदेश देण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. परवा दिवशी आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक आनंदजी कदम सरांचा मला फोन आला सायंकाळी 4च्या सुमारास की मुंडे सर, परवा दिवशी तुम्हाला वाचक संवादासाठी एखादा विषय निवडून तुम्हाला तयार राहायचं आहे. त्यांना पहिल्याच प्रथम दर्शनीच मी होकार दिला. मी सांगितलं सर ठीक आहे, मी तयारी करतो. नंतर मी पुस्तकाच्या शोधासाठी कपाट उघडलं. कपाट उघडल्याच्या नंतर माझ्या हाताला पहिलंच हे पुस्तक लागलं. त्यावेळेस मी विचार केला, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती परवा दिवशी झालेली आहे आणि आपण सुद्धा या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याची आपल्याला एक प्रकारे संधी आहे असं समजून प्रतिभावंत लोकलेखक अण्णाभाऊ साठे, डॉक्टर राजशेखर सोलापुरे लिखित हे पुस्तक आहे. हे पुस्तक 128 पेजेसचं पुस्तक आहे. ह्या 128 पेजेसचं पुस्तक
वाचण्यासाठी, त्याच्यावरती चिंतन आणि मंथन करण्यासाठी काल दिवसभराचा वेळ माझ्यासाठी उपलब्ध होता. कालचा दिवस आणि आजचा अर्धा दिवस म्हणजे 1.5 दिवसामध्ये या पुस्तकाची तयारी बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. ज्या अपेक्षेनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात, तुमच्या अपेक्षेला तडा न जाऊ देता तुमचं समाधान होईल अशा पद्धतीनं या पुस्तकावरती चिंतन आणि मंथन करण्याचा मी छोटासा प्रयत्न आपल्यासमोर करतोय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वालुबाई व भाऊराव यांच्या पोटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. परिस्थिती अतिशय हलाखीची होती, परिस्थिती अतिशय बिकट होती. वालुबाई आणि भाऊराव यांचा जीवन मरणाचा प्रश्न चालू होता. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा, कामं करायची, पोट भरवायचं, अशा पद्धतीची दिनचर्या चालू असताना वालुबाईंच्या पोटी एक गोंडस असं बाळ जन्माला आलं. परंतु भाऊराव साठे मात्र खऱ्या अर्थानं थोडेसे विचारात होते. एकीकडं त्यांच्या जीवनामध्ये आनंद होता, एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू असं म्हटल्याप्रमाणे भाऊराव की मुलगा झालाय म्हणून आनंदी होते. परंतु आपल्या घरातली बाळंतीण आणि जन्मलेलं बाळ, या बाळाचं संगोपन कसं करावं या विवंचनेमध्ये भाऊराव होते. चिंता होती त्यांच्यासमोर. बाळाच्या दुधाचा प्रश्न होता, बाळाच्या आईच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी पैशाचा प्रश्न होता. असे काळजीमध्ये असताना, चिंतेमध्ये असताना, घरामध्ये शांत अवस्थेमध्ये बसलेले असताना घराच्या बाहेर त्यांना घोड्याच्या टापांचा आवाज येतोय. घोड्यांच्या टापांचा आवाज कानावरती पडल्यानंतर भाऊराव थोडंसं विचाराधीन झाले. संध्याकाळची वेळ आहे, 8-9 वाजलेले आहेत आणि अशा शांत समयी कोण येत असेल. आणखीन थोड्या वेळामध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज घराच्या जवळ आलेला त्यांच्या लक्षात आला, निदर्शनास आलं. घोड्यावरून कोणीतरी व्यक्ती उतरतोय आणि आवाज देतोय, भाऊराव कोण आहे घरात. त्यावेळेस भाऊराव साठे घराच्या बाहेर जातात. पाहतात तर काय, फकीरा नावाचा क्रांतिकारक भाऊरावांच्या घरी आलेला आहे. फकीरा भाऊरावांना म्हणतो, भाऊराव तुम्ही इतके चिंताग्रस्त का? काय तुमच्यावरती काय संकट ओढवलंय? कुठे आहे माझी बहीण वालुबाई, कुठं आहे? त्यावेळेस भाऊराव म्हणतात, थोड्याच वेळापूर्वी तुमच्या बहिणीनं एका गोंडस अशा बाळाला जन्म दिलाय, तुम्हाला भातसा झालाय. असं म्हटल्यावर फकीराला आनंद झाला. मग फकीरा म्हणाले, तुम्ही एवढे चिंताग्रस्त का? तुम्ही आनंदी राहिला पाहिजे. त्यावेळेस भाऊराव म्हणाले की या बाळाची काळजी घेण्यासाठी आणि तुमच्या बहिणीची काळजी घेण्यासाठी माझ्याकडं कसलाही पैसा नाही, काम नाही, धंदा नाही, त्यामुळं मी थोडासा चिंताग्रस्त आहे. लगेच फकीरा वालुबाईला आवाज देतात, वालुबाई. वालुबाई बाहेर येतात. बाहेर आल्याच्या नंतर फकीरा वालुबाईला म्हणतात, बाळाची काळजी घ्या. त्यावेळेस वालुबाई म्हणते, काय काळजी घ्यावं, परिस्थिती खूप बिकट आहे. बाळाला दुधासाठी पैसे नाही, मालक चिंताग्रस्त झालेले आहे, मी बाळंतीण बाई, कामधंदा करायला मी बाहेर जाऊ शकत नाही. त्यावेळेस फकीरा म्हणतात, वालुबाई हा तुझा बहादर भाऊ जोपर्यंत या पृथ्वी तलावरती जिवंत आहे तोपर्यंत तुला कसलीच काळजी करण्याचं कारण नाही. असं बोलतात आणि फकीरा म्हणतात,
आत्ताच मी इंग्रजांचा खजिना लुटून आणलेला आहे. ही पिशवी भरून माझ्या काखेमध्ये जी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये मोहरा आहेत. आत्ताच मी खजिना लुटून आणलेला आहे. आणि ते लगेच आपल्या पिशवीमध्ये हात घालतात आणि हातामध्ये येईल तेवढं सोनं नाणं काढून ते वालुबाईच्या पदरामध्ये टाकतात आणि वालुबाईला सांगतात की तुझ्या बाळाच्या दुधासाठी या पैशाचा वापर कर. हे पैसे मी जे आणलेले आहेत ते खूप कष्टातून पैसे आणलेले आहेत. इंग्रजांची नजर चुकून, इंग्रज अधिकाऱ्यांची, इंग्रजांच्या पोलिसांची नजर चुकून खूप कष्टातून हे पैसे मी आणलेले आहेत. या पैशाचा वापर तू तुझ्या बाळासाठी कर. भविष्यात तुझा मुलगा एक भारदस्त असा क्रांतिकारक बनल्याशिवाय राहणार नाही असा सल्ला देऊन फकीरातीतून चालते होता. त्याच पद्धतीनं वालुबाई यांनी, भाऊरावांनी त्या पैशाचा वापर बाळाच्या दुधासाठी केला. बाळ हळूहळू मोठं होत होतं. कुटुंबाचा गाडा अशाच पद्धतीनं पुढे चालू होता. 1-2 वर्षांनी आणखीन दुसरा अपत्य वालुबाईला झालं. असे 4 वर्ष निघून 4-5 वर्ष गेल्याच्या नंतर एकंदरीत अण्णा, शंकर, भागुबाई आणि जाई ही 4 भावंड त्या कुटुंबामध्ये जन्माला आली. आणि ही 4 लेकरं घेऊन हे दोघं नवरा बायको भाऊराव आणि वालुबाई यांच्या संसाराचा गाडा चालू झाला. शेवटी जमीन अतिशय कमी, 20 गुंठे जमीन. 20 गुंठे जमिनीमध्ये आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, कुटुंबाची रोजीरोटी कशी भागवावी हा प्रश्न भाऊराव साठे यांच्या समोर होता. त्यामुळं भाऊरावांनी एक निर्णय घेतला की आता आपण काम करण्यासाठी मुंबईला जाऊया. ते कामाच्या निमित्तानं मुंबईला गेले आणि आपल्या पत्नीला आणि 4 लेकरांना वाटेगाव येथे आपल्याच मूळ गावी तिथे सोडून ते मुंबईला कामासाठी निघून गेले. आणि 1-2 महिन्याच्या बाद जमलेले जे काही रोजंदारी करून, कामधंदा करून जे पैसे आहेत ते पैसे आपल्या कुटुंबासाठी आपल्या पत्नीकडे ते पाठवत होते. अशा प्रकारचा दिनक्रम चालू होता. चालू असताना तुकाराम, जो पहिला मुलगा तुकाराम म्हणजेच अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे हे दिवसेंदिवस मोठे होत होते. वालुबाईच्या समोर प्रश्न होता की आता आपलं मोठं बाळ, मोठा मुलगा म्हणजे तुकाराम आता मोठा झालेला आहे. तुकारामच्या बरोबरीचे सर्व मुलं, सर्व लेकरं शाळेमध्ये जायला लागलेत. आता आपण आपल्या लेकराला सुद्धा शाळेमध्ये पाठवलं पाहिजे हा प्रश्न वालुबाईच्या समोर निर्माण झाला. वालुबाईंनी शिक्षकांच्या माध्यमातून आपल्या पतीला एक पत्र लिहिलं आणि पतीची परवानगी मागितली की तुकारामच्या बरोबरीचे आपले सर्व लेकरं शाळेमध्ये जायला लागलेत, तर आपण तुकारामला शाळेत पाठवावं का. काही दिवसांनी पत्राच्या माध्यमातून वालुबाईला उत्तर मिळालं की शाळेमध्ये पाठवायला काही हरकत नाही. मालकाची परवानगी मिळाल्याच्या नंतर वालुबाईंनी तुकारामला शाळेमध्ये पाठवलं. म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे पहिल्या दिवशी शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर ते अतिशय उत्साहानं, आनंददायी वातावरणामध्ये, त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा जोश होता, आनंद होता. त्या आनंददायी वातावरणामध्ये प्रफुल्लित मनानं ते शाळेमध्ये गेले. परंतु त्या काळामधली जी परिस्थिती होती ती खूप विदारक अशी परिस्थिती होती. जे काही गोरगरिबांची मुलं आहेत, जी काही दलितांची मुलं आहेत, त्या दीन दलितांच्या मुलांना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जात होती. त्यांना इतर मुलांपासून थोडंसं अलिप्त बसवलं जायचं, बाजूला बसवलं जायचं, हीन दर्जाची वागणूक दिली जायची. शिक्षक त्यांच्या जवळ जात नव्हते. अस्पृश्यतेचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होत होता. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस तुकाराम साठे म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये गेले त्यावेळेस त्यांना पहिल्या दिवशी त्याच पद्धतीची वागणूक मिळाली. त्यावेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मनामध्ये सुद्धा अनंत प्रश्न निर्माण व्हायला लागले. पहिल्याच दिवशी त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांनी घर करून गेलं. ते पहिल्या दिवशी त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले, ज्ञानाचे धडे घेतले
आणि दिवस संपल्याच्या नंतर, शाळा सुटल्याच्या नंतर ती घरी गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत आले. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्याच्या नंतर गुरुजींनी सर्व मुलांना जो होमवर्क दिला होता, ग्रहपाठ दिलं होतं, तो ग्रहपाठ तुकारामांनी म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेला नव्हता. त्यामुळं गुरुजींनी तुकाराम साठे यांना म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना शिक्षा दिली. ती शिक्षा अण्णाभाऊ साठेंच्या मनाला लागली. गुरुजींनी मारलं, हात सुजले होते. त्यावेळेस अण्णाभाऊ साठे यांनी त्याच क्षणी निर्णय घेतला की आता उद्यापासून शाळेत यायचं नाही. शाळेत येण्यासाठी त्यांचं मन तयार होईना. सकाळची शाळा संपल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठे जे आपल्या घरी गेले ते पुन्हा शाळेत कधीच गेले नाही. फक्त 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस जनसामान्यांच्या मनावरती कशा पद्धतीनं अधिराज्य गाजवतो हे प्रतिभावंत लोकलेखक अण्णाभाऊ साठे या पुस्तकामध्ये डॉक्टर राजशेखर सोलापुरे यांनी सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या घरी गेले आणि आपल्या आईला सांगितलं की आई, आता मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. गुरुजींनी मला खूप मारले, मला हा त्रास सहन होत नाही आणि आता उद्यापासून मी शाळेत जाऊ शकत नाही, असा निर्णय अण्णाभाऊ साठे यांनी घेतला आणि आपल्या आईलाही सांगितलं. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपले नित्याचे दैनंदिन कामं करू लागले. दुसऱ्या दिवशीपासून ते शेतामध्ये जाऊ लागले, जंगलामध्ये जाऊ लागले. मध गोळा करणे, शिकार करणे, पक्षी पाळणे, ही कामं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना खूप आवडायची. ती कामे ते करू लागले. आणि हे करत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं चलबिचल अवस्थेमध्ये इकडं तिकडं फिरत असताना त्यांच्या आईला मात्र खूप दुःख होऊ लागलं. त्यांनी आपल्या पतीला कळवलं की तुकाराम शाळेत जायला तयार नाही. असे अनेक दिवस गेले, वर्ष गेले. कोणतीही आई आपल्या लेकराची ही अवस्था पाहिल्यानंतर तिचं म्हणजे समाधान अजिबात होणार नाही. ती परेशान होते. त्याच पद्धतीनं वालुबाई सुद्धा परेशान झाल्या. शेवटी वालुबाईंनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना म्हणजे तुकारामला भरपूर समज दिला. शेवटी तुकाराम यांनी एक वेगळा निर्णय चॉईस केला. त्यांनी ठरवलं की आपला मावस भाऊ बापू साठे हा तमाशाचा फड चालवतोय, त्या तमाशाच्या फडामध्ये जाऊन आपण काम करायचं, असा निर्णय तुकाराम साठे यांनी घेतला. आणि शेवटी तुकाराम साठे हे बापू साठे यांच्या तमाशाच्या फडामध्ये काम करण्यासाठी जाऊ लागले. त्या तमाशाच्या फडामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सादर करत असताना लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळायला लागला. लोक त्यांची स्तुती करू लागले. एके दिवशी त्या तमाशाच्या फडामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील त्या तमाशाच्या फडामध्ये जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी आले. ज्या वेळेस क्रांतिसिंह नाना पाटील त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आले, इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव बंड करण्यासाठी आपणाला ही एक संधी आहे, आपणाला हे एक व्यासपीठ आहे असं समजून क्रांतिसिंह नाना पाटील तमाशाच्या फडामध्ये जमलेल्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले. आणि त्यांनी लोकांना महत्त्व पटवून सांगितलं की इंग्रज हे आपल्यावरती अन्याय करत आहेत. इंग्रजांच्या विरोधामध्ये आपण एकजुटीनं उठाव जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हे इंग्रज भारत सोडणार नाहीत. त्यासाठी आपणाला एक जीवानं लढावं लागणार आहे, त्यासाठी आपणाला एक दिलानं लढावं लागणार आहे, इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठवावा लागणार आहे. अशा प्रकारचं मार्गदर्शन चालू होतं. इतक्यात इंग्रजांचे पोलीस अधिकारी त्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सभेवरती तुटून पडले. म्हणजे
क्रांतिसिंह नाना पाटलांची सभा त्या ठिकाणी चालू आहे वाटेगावच्या परिसरात, हे इंग्रज अधिकाऱ्यांना कळलं आणि ताबडतोब इंग्रजांचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आले आणि हल्ला केला. त्यांनी काठ्या मारायला चालू केली, लाठीचार चालू केला. त्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्या जमलेल्या घोळक्यातून कसे बसे ते निसटले, त्यांनी मार्ग काढला आणि ते एका जंगलामध्ये पळून गेले, निघून गेले. त्यांची सुटका झाली. परंतु क्रांतिसिंह नाना पाटलांचं जे काही भाषण चालू होतं, ते क्रांतिसिंह नाना पाटलांचं भाषण तुकाराम नावाचा एक छोटासा मुलगा अतिशय मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या व्याख्यानाचा आणि बोलण्याचा प्रभाव त्यांच्या मनपटलावरती अतिशय भारदस्तपणे पडलेला होता आणि क्रांतिसिंह नाना पाटील पळून जात असलेलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी म्हणजेच तुकारामांनी पाहिलं आणि त्यांच्या माग माग तुकाराम सुद्धा त्या जंगलामध्ये निघून गेले. क्रांतिसिंह नाना पाटील पुढं आणि तुकाराम साठे पाठीमागं जात होते. क्रांतिसिंह नाना पाटील पुढे गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी एखादा छोटासा मुलगा आपल्या दिशेनं हळूहळू माग येतोय. हे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या लक्षात आलं. त्यावेळेस ते त्या मुलाच्या जवळ गेले, माघारी येऊन त्या मुलाला जवळ घेतलं आणि विचारलं, तुझं नाव काय? त्यावेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपला परिचय करून देतात. मी भाऊराव साठे यांचा थोरला मुलगा तुकाराम साठे आणि मी फकीराचा चेला आहे. असं सांगितल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांनी तुकारामची पाठ थोपटली, त्यांना शाबासकी दिली आणि विचारलं की तुकाराम, तू इकडे कसं काय आलास माझ्या मागं? अरे मला तर हे इंग्रज अधिकारी, इंग्रजांचे पोलीस अधिकारी मला पकडण्यासाठी, मला घेऊन जाण्यासाठी ते माझा पाठलाग करीत आहेत आणि तू मात्र माझ्या मागं का? त्यावेळेस तुकाराम साठे यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांना सांगितलं की पाटील साहेब, पुढचा डोंगरामधला रस्ता तुम्हाला कदाचित माहीत नसल. तुम्ही कुठंतरी त्या आडवळणावर, आडमार्गावरती चुकून त्या दरी खोऱ्यामध्ये चुकून जाचाल. तो रस्ता चुकेल, तो रस्ता सांगण्यासाठी म्हणून मी तुमच्या माग येतोय. त्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटलांना लक्षात आलं की हा किती ध्येयवेडा पोरगा आहे. अरे याचं वय काय आणि हा कोणत्या दर्जाचा विचार करतोय, हा काय विचार करतोय? त्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटलांनी तुकारामला आणखीन जवळ घेतला आणि सांगितलं की तुकाराम, तू अशाच पद्धतीनं काम करत राहा. भविष्यात जर तुला काही अडचण आली तर तू मला सांगत जा. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की क्रांतिसिंह नाना पाटलांचा प्रभाव तुकारामावरती चांगला लहान वयामध्ये, बालवयामध्येच चांगला प्रभाव पडला. असेच दिवस जात होते. तुकारामसाठी मोठे होत होते. आईची चिंता वाढत होती. आईनं विचार केला, वालूबाईनं विचार केला की आता आपलं पोरगं हाताच्या बाहेर जायचं दिसतंय. त्यांनी आपल्या पतीला, आपल्या मालकाला पत्रव्यवहार करून कळवलं की हे बघा, आता आपला तुकाराम 11 वर्षाचा झालाय. तो शाळेत जात नाही, काही कामधंदा करत नाही. तर त्यासाठी मी ह्या 4ही लेकरांना घेऊन मुंबईला येऊ का, असं वालूबाईंनी पत्राच्या माध्यमातून भाऊराव साठे यांना विचारणा केली. गुरुजीकडून पत्र लिहून घेतलं आणि विचारणा केली. काही दिवसांनी भाऊराव साठे यांचं पत्र मिळालं आणि त्यांनी सांगितलं त्या पत्रामध्ये की तुम्ही मुंबईला यायला हरकत नाही. त्यावेळेस वालूबाई साठे यांनी आपल्या 4 लेकरांना सोबत घेऊन मुंबईला जायचं ठरवलं. 1931चा
साल होता, सुगीचे दिवस होते. 1920चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा म्हणजे तुकारामचा जन्म. म्हणजे तुकारामचं वय 11 वर्षाचं. 11 वर्षाचा तुकाराम आणि बाकीचे भावंड लहान लहान. 227 किलोमीटरचा प्रवास कसा करायचा हे वालुबाईच्या समोर फार मोठा प्रश्न होता, फार मोठं आव्हान होतं. वालुबाईंनी ठरवलं, आपल्या जवळ तर पैसा नाही, 227 किलोमीटरचं अंतर आहे, आता आपण पायी प्रवास करत करत मुंबई गाठायची. वाटेगाववरून ती मुंबईच्या दिशेनं चालत चालत निघाले. जिथं कुठं आसरा मिळेल तिथं मुक्काम करायचा, जिथं कुठं काम मिळेल तिथं काम मिळायचं. कामाच्या माध्यमातून जो दाम मिळाला त्या दामातून आपला उदरनिर्वाह भागवायचा. अशा पद्धतीनं त्यांची दिनचर्या आणि प्रवास चालू झाला. लहान लेकरं, तरुण महिला, लेकरांच्या पायामध्ये चप्पल नाही, आईच्या पायामध्ये चप्पल नाही, अशा अवस्थेमध्ये पायाला चिरगुट गुंडाळून, चिंध्या गुंडाळून हे लेकरं मार्गक्रमण करत होते. पायाला खडे टोचत होते, पायात काठी घुसत होते, पायातून रक्त निघत होतं, पाय पोळत होते. आणि ही माय माऊली डोक्यावरती आपलं बिराड घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालेली होती. जिथं थकवा आला, जिथं रात्र झाली तिथं आसरा शोधायचा, एखादी धर्मशाळा बघायची आणि त्या धर्मशाळेमध्ये मुक्काम करायचा. अशाच पद्धतीनं त्यांचा प्रवास चालू होता. असं करत करत वाटेगावरून ते साताऱ्याला आले. साताऱ्यामध्ये 8 दिवस मुक्काम केला. तिथं त्यांनी मोलमजुरी केली. तुकाराम सुद्धा आईला मदत करू लागले, वालुबाई सुद्धा मजुरी करू लागल्या. मिळालेल्या पैशामधून आपल्या लेकरांची आणि उपजीविका, आपल्या लेकरांची आणि आपली उपजीविका ती भागवू लागले. आणि अशाच पद्धतीनं 8 दिवस थांबल्याच्या नंतर तिथून ते पुण्याच्या दिशेनं त्यांनी वाटचाल चालू केली. हळूहळू प्रवास करत करत ते पुण्याला गेले. पुण्यामध्ये त्यांनी 12 दिवस मुक्काम केला. त्या 12 दिवसाच्या काळामध्ये तिथं त्यांना एका रेल्वे स्टेशनवरती काम मिळालं. एका त्या रेल्वे स्टेशनमधील, रेल्वेमधील कंत्राटदारांची त्यांना ओळख झाली. आणि त्या कंत्राटदारांच्या ओळखीचा फायदा असा झाला की त्या रेल्वेमध्ये कोळसा भरण्याचं काम आणि रेल्वेमधला कोळसा खाली उतरविण्याचं काम ह्या कुटुंबातल्या सदस्यांना मिळालं. वालुबाई, त्यांचे 4 अपत्य, त्यासोबत तुकाराम होते. ह्या 4 लेकरांनी आणि आईने मिळून तो रेल्वेचा डब्बा खाली करायचा. त्या अधिकाऱ्यांना दिलेला पैसा सोबत ठेवायचा आणि त्यातून आपला उदरनिर्वाह भागवायचा. कधी डब्बे भरायचे तर कधी डब्बे रिकामे करायचे. अशा पद्धतीचं काम त्यांचं चालू झालं. अशा याच मिळालेल्या पैशातून ती दिनचर्या करू लागले. परंतु मुंबई ते पुणे ते मुंबई हा जो मार्ग होता हा थोडा खडतर मार्ग आहे. हा पायी प्रवास करण्यासाठी धोक्याचा मार्ग आहे हे वालुबाईंच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळं वालुबाईच्या समोर एक फार मोठं आव्हान होतं की आता पुणे ते मुंबई हा जो प्रवास आहे हा प्रवास आपण कसं करावं. आपले लहान लहान लेकरं आहेत, मी तरुण महिला आहे आणि डोंगर दऱ्यातून वाट आहे, रस्ता आहे. त्यामुळं त्यांनी एक निर्णय घेतला की आता आपण काय करायचं, ह्या कोळशाच्या डब्यामध्ये बसूनच आपण मुंबईला प्रवास करायचा. त्यांनी त्या कंत्राटदाराची नजर चुकून रेल्वेमधल्या एका रिकाम्या असलेल्या एका डब्यामध्ये घुसले आणि त्या डब्यामध्ये बसून त्यांनी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले.
आणि एकदाची मुंबई गाठली. मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना एक पहिला अनुभव आला. ते स्टेशनला उतरल्याच्या नंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संपर्कात आले आणि ख्रिश्चन संपर्कात आल्याच्या नंतर तिथल्या व्यक्तींनी काय केलं, त्यांना पकडलं, त्यांना नेलं, गोड बोलून त्यांना सोबत घेतलं आणि एका तारेचं कुंपण असलेल्या एका बंद अशा मोठ्या गोडाऊनमध्ये त्यांना कोंडून ठेवलं. त्यांच्या परेशानीमध्ये आणखी वाढ झाली. अरे आपण करतोय काय आणि हे व्हायला लागले काय. ज्यावेळेस तुकाराम मुंबईच्या दिशेने निघाले होते त्यावेळेस त्यांनी आपल्या दोस्तामित्रांना सांगितलं होतं. दोस्तामित्रांना ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांना त्यांच्या दोस्तामित्रांनी सुद्धा काही बरेच सल्ले दिले होते. तो सल्ला त्यांच्या लक्षात आला. जसं आपल्यामधला एखादा माणूस जर मुंबईला निघाला तर आपले पूर्वज सुद्धा आपली जुना द्यायचे आपल्याला. बघ मुंबईचं वातावरण खूप वेगळं आहे, खूप वेगळं वातावरण आहे. असंच एक उदगीरमधला माणूस मुंबईकडे जाण्यासाठी निघालेला होता. तुमच्या माझ्यासारखे काही अनुभवी माणसं गावात होती. त्या अनुभवी माणसांनी त्या मुंबईला निघालेल्या माणसाला सल्ला दिला की अरे बाबा तू मुंबईला चालास पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू पोहोचलास तर तिथले माणसं बघ पैशाची लूट करतात. एखादी वस्तू घ्यायला जर तू गेलास तर त्या वस्तूच्या अवाच्या सव्वा किमती सांगतात. त्यामुळं तिथं गेल्यावर काय करायचं, एखादी वस्तू घ्यायची असेल त्यानं जर 10 रुपये त्या वस्तूची किंमत सांगितला तर ती वस्तू सुरुवातीला 5 रुपयाला मागायची. असं जुन्या माणसानं सल्ला दिला. 500 रुपयाची वस्तू 250लाच मागायची. अरे मला बरोबर आहे. हा उदगीर तालुक्यातल्या खेड्यातला माणूस मुंबईला गेला, तिथं पोहोचला. असेच पावसाळ्याचे दिवस होते, पाऊस जोरदार चालू होतं आणि त्या पावसामध्ये आता पुढं कसं जावं हा प्रश्न त्याच्या समोर पडला आणि त्याला छत्रीची गरज पडली. बाहेर गेल्याच्या नंतर एक छत्रीवाला छत्र्या विकत बसला होता. त्यानं त्या माणसाला, छत्रीवाल्या माणसाला विचारलं किती रुपयाला आहे छत्री. त्यावेळेस त्या माणसानं सांगितलं 200 रुपयाला आहे. 200 रुपयाला म्हटल्याच्या नंतर मला उदगीरकडं तर आमच्याकडे 100 रुपयाला 50 रुपयाला छत्र्या मिळत्या आणि ह्यानं 200 रुपये सांगले. ह्याच्यात चटकन लक्षात आलं ते फलानी जे अनंत कदम गुरुजी होते त्या कदम गुरुजींनी जाताना आपल्याला सांगतील तर हे अर्ध्या किमतीवरच वस्तू मागायची. त्याच्या लक्षात आलं. हा म्हणला 200 रुपये काही मी देईना, मला 100 रुपयाला तू छत्री घेतो म्हणला. 200 रुपयाची छत्री राहते का म्हणलं, 100 रुपयाला दे म्हणून. तो माणूस म्हणला 100ला छत्री मिळते का हो मामा, तुम्ही काय करा 180 रुपयाला घ्या म्हणला. हा 180 रुपयाला घ्या म्हणल्यानंतर हा म्हणाला अरे तू लैशा नाहीस म्हणला, 180 रुपयाला छत्री राहते का म्हणला, दे म्हणला 90 रुपयाला, दे म्हणला 90 रुपयाला. अरे काय येड आहे का माणूस म्हणला, हे तुला तूच लैशा नाहीस वाटायला का म्हणला. हे बघ तुला घ्यायचं असेल तर 160 रुपयाला छत्री देतो, घेऊन जा. त्यानं म्हणला 160ला नाही म्हणला, मी येडा नाही म्हणला तेवढा, 80 रुपयाला देणार आहेस का, देतोस का 80 रुपयाला. अरे कुठलं येडा आलंय म्हणला, हे तुला तूच नाही शानायस वाटायला का म्हणला. तेव्हा इकडे ये म्हणला, तू काय कर की 150 रुपयाला छत्री घेऊन जा. नाही म्हणलं 75ला. अरे बाबा तुला काही येड लागले का म्हणलं, तू इकडे म्हणलं, तू काय कर केवढ्याला मागितला होता सुरुवातीला 100ला, आण मला 100 रुपये, आण 100. तुला द्यायचं झालं तर 50ला दे म्हणलं, तुला द्यायचं असं तर दे 50ला. हा माणूस परेशान झाला. अरे काय म्हणलं हे माणूस. सांगायचं तात्पर्य असं की असा सल्ला देणारी माणसं असतात. तसं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा काही माणसांनी सल्ला दिला होता की तिथं गेल्यानंतर सांभाळून राहायचं.
आपल्यामधला जो काही परखडपणा आहे, तापडपणा आहे, तो तापडपणा दाखवायचा नाही. गोडी गुलामीने राहायचं, प्रेमानं वागायचं, तिथल्या माणसासोबत दोस्ती करायची, चूक झाली तर माफी मागायची, पैसे नसतील तर हात जोडायचे. जोडलेल्या हातासमोर अनेक हात हतबल होत असतात, असं एका माणसानं अण्णाभाऊंना सांगितलेलं होतं. त्यावेळेस त्या कोंडविलेल्या जे काही हे होतं, गोडाऊन होतं, त्या गोडाऊन मधून सुटका करून घेण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी, तुकारामांनी काय केलं, तिथला जो काही त्या व्यक्तींचं जतन करणारा आहे, रक्षण करणारा आहे, सांभाळ करणारा माणूस आहे, त्याच्याशी मैत्री केली. त्याच्याशी मैत्री केली आणि सांगितलं की माझी आई खूप आजारी आहे आणि माझ्या आईला दाखवण्यासाठी, दवाखान्यात दाखवण्यासाठी आम्ही आलोय, तर त्यासाठी आम्हाला काही कर, परंतु आमची सुटका कर, आम्हाला सोडून दे. त्या पहारेकऱ्याच्या सहकार्यानं तुकाराम भाऊराव साठे रात्री तिथून निघून बाहेर गेले. म्हणजे त्यांच्या सहकार्याने दिलेला सल्ला त्यांच्या कामी आला. तिथून ज्या वेळेस ते बाहेर गेले, त्यावेळेस त्यांच्या समोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. ते एका वाड्यामध्ये एका घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांनी त्या घर मालकाला एक विनंती केली की आम्ही काम करून खाण्यासाठी इथं आलोय, आम्हाला काही दिवस तुमच्या घरी राहायचंय, सध्या आमच्याकडे पैसे नाहीत. तुकारामांनी हात जोडले. त्या घरमालकींच्या समोर तुकारामांनी हात जोडले. काकू, माई, माझ्या आईजवळ पैसे नाहीत हो, आम्ही मिळेल ते काम करू आणि काम करून आमचा उदरनिर्वाह भागवू आणि मिळालेल्या पैशातून तुमचं भाडं सुद्धा देऊ. तुकारामांची ही विवंचना पाहून, तुकारामांची ही विनंती पाहून त्या घर मालकिनीनं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आमच्या घरामध्ये बाजूला ही खोली आहे, त्या खोलीमध्ये तुम्ही राहू शकता. म्हणजे मुंबईमध्ये केवळ एखाद्या वस्तूची किंमत दुप्पट करून विक्री करणारेच माणसं नाहीत, तर एखाद्या व्यक्तीच्या समोर हात जोडल्याच्या नंतर, विनंती केल्याच्या नंतर त्या जोडलेल्या हाताच्या समोर नतमस्तक होऊन त्या सहानुभूतीचा विचार करणारी माणसं सुद्धा त्या मुंबईमध्ये आहेत, याची जाणीव तुकारामांना त्या काळामध्ये झालेली होती. आणि अशा पद्धतीनं त्या घरामध्ये राहून तुकाराम भाऊराव साठे हे वाटेल मिळेल ते काम करू लागले. हमाल म्हणून त्यांनी काम केलं, घरगडी म्हणून त्यांनी काम केलं, हॉटेल बॉय म्हणून त्यांनी काम केलं, कुत्र्याला सांभाळणारा, बूट पॉलिशवाला, उधारी वसूल करणारा, मुलांना सांभाळ करणारा, खाण कामगार, बांधकाम विभागामध्ये पाईप टाकणारा, विजेच्या तारा ओढणारा, सिनेमाचे पोस्टर वाटणारा मुलगा म्हणून तुकारामांनी त्या काळामध्ये काम केलं आणि मिळालेल्या पैशातून आपली उपजीविका भागवण्याचं काम त्यांनी करायला सुरुवात केलं. तुकाराम भाऊराव साठे यांना चित्रपट पाहण्याची सवय जडली. त्या काळामध्ये मूक चित्रपट होते. ते चित्रपट पाहायला अधूनमधून तुकाराम जायचे. चित्रपट पाहायला गेल्याच्या नंतर तिथं खाली असं पट्ट्या यायच्या, वाचन पट्ट्या, त्यावरती लिखाण केलेलं असायचं आणि पट्ट्या यायच्या, पट्ट्या जायच्या. त्या पट्ट्या वाचून त्या चित्रपटगृहामध्ये बसलेली माणसं अधूनमधून हसत होती. पण तुकाराम हे निरक्षर होते. तुकारामांना ते वाचलेल्या त्या समोरच्या पट्ट्या कळत नव्हत्या, त्यांना वाचायला येत नव्हतं. ती माणसं हसत होती आणि ती माणसं हसत असलेली पाहून तुकाराम हसत होते. का हसत होते? हे सगळे हसत आहेत आणि मी जर हसलो नाही तर मला हे माणसं हसतील, म्हणून तुकाराम नाविलाजाने हसत होते. तुकारामांच्या एक गोष्ट डोक्यात बसली. अरे म्हणले, आपण चित्रपट पाहतोय, ही माणसं सगळं वाचन करतात आणि हसतात आणि आपल्याला काहीच कळत नाही.
60 वर्षाची माणसं, 70 वर्षाची माणसं चिठ्ठ्या वाचतात, ती पट्टी वाचतात आणि मी वाचू शकत नाही. मी तरुण मुलगा आहे, मी 11-12 वर्षाचा मुलगा आहे, 11 वर्षाचा मुलगा आहे, मी वाचन का करू शकत नाही? मला वाचायला शिकलं पाहिजे. ही चिड तुकारामांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तुकारामांनी काय केलं? आपल्या एक साधू साठे नावाचा एक सुशिक्षित तरुण होता, त्या सुशिक्षित तरुणासोबत त्यांनी मैत्री केली, त्याच्या जवळ गेले, त्याच्या सोबत राहू लागले आणि त्याला सांगितलं की साधू दादा, मला वाचन करायचं आहे, मला वाचायला शिकव, मला लिहायला शिकव. असं सांगितल्यानंतर तुकारामाची तळमळ पाहून साधू साठे या तरुण मुलाला सुद्धा वाटायला लागलं की आपण तुकारामला मदत केली पाहिजे. त्यांनी तुकारामला वाचायला शिकवलं, लिहायला शिकवलं. 4-6 महिन्यामध्ये तुकाराम भाऊराव साठे हे चांगलं वाचन करू लागले, लेखन करू लागले आणि वाचन लेखन यायला लागल्याच्या नंतर त्यांनी लिखाणावर जोरदार भर दिला. ते गाणी लिहू लागले, ते पोवाडे लिहू लागले, ते कथा लिहू लागले, ते कविता लिहू लागले, ते कादंबऱ्या लिहू लागले आणि असा त्यांचा प्रवास चालू झाला. ते हळूहळू कार्ल मार्क्स सोबत त्यांची भेट झाली आणि कार्ल मार्क्सच्या विचारांचा प्रभाव तुकाराम साठे यांच्यावरती पडला. ते कार्ल मार्क्सच्या विचारानं प्रेरित झाले. कार्ल मार्क्सचा जो सिद्धांत होता तो सिद्धांत त्यांनी अभ्यासला आणि कार्ल मार्क्सच्या प्रभावाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली ते हळूहळू काम करू लागले. तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे कसे झाले याचं एक यथार्थ असं चित्रण या पुस्तकामध्ये डॉक्टर राजशेखर सोलापुरे यांनी सांगितलेलं आहे. तुकाराम हा लहान होता. ते आपल्या घरी बसलेला असताना आपले मित्र बाहेरून हाक मारायचे, तुकाराम घरी आहे का? तुकाराम जर घरी असेल तर तुकाराम बाहेर जायचे. तुकाराम जर घरी नसेल तर तुकारामची जी भावंड आहेत शंकर साठे, तो सांगायचा अण्णा घरी नाही. अण्णा घरी नाही म्हटल्यानंतर ते तुकारामचे मित्र परेशान व्हायचे. अरे हा शंकर साठे अण्णा कोणाला म्हणतोय? एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, अनेक मित्रांनी ऐकलं. ते मित्र बाहेर जाऊन चर्चा करू लागले. अरे तुकारामचा भाऊ शंकर साठे अण्णा घरी नाही म्हणून सांगतोय, अण्णा म्हणजे कोण? त्यावेळेस शंकर साठे यांनी त्या आपल्या भावाच्या मित्रांना, म्हणजे तुकाराम साठे म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या मित्राला सांगितलं की माझा हा मोठा भाऊ आहे, तुकाराम हा माझा मोठा भाऊ आहे, आमचा सगळ्यांचा मोठा भाऊ आहे, म्हणून आम्ही आमच्या मोठ्या भावाला अण्णा म्हणतो, तो आमचा अण्णा आहे. हे शंकर साठे यांच्या लक्षात आलं आणि शंकर साठे यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी शंकर साठे हा तुकाराम साठे यांचा लहान भाऊ, ह्या शंकर साठे यांनी आपल्या भावाचा एक चरित्र ग्रंथ लिहिला. काय चरित्र ग्रंथ लिहिला? का त्याला काय नाव दिलं? माझा भाऊ अण्णा भाऊ. माझा भाऊ अण्णा भाऊ हा चरित्र ग्रंथ लिहिला आणि समाजाला त्यांनी सांगितलं की हा माझा अण्णा भाऊ आहे. तेव्हापासून तुकारामच्या सर्व मित्रांनी ठरवून टाकलं की आता आपण यानंतर तुकारामला तुकाराम म्हणून हाक मारायची नाही, तर यानंतर आता अण्णा भाऊ म्हणून आपण हाक मारूया. आणि तेव्हापासून त्या गल्लीमधल्या, त्या चाळीमधल्या सर्व लोकांना हे तुकाराम नाही तर हे अण्णा भाऊ आहेत अशी खरी ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते. आणि अण्णाभाऊ साठे
यांनी हळूहळू पोवाड्याच्या माध्यमातून, कादंबरी कथेच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम चालू केलं. ते एका कापडाच्या मिलमध्ये काम करू लागले, उरलेल्या वेळेमध्ये लिखाण करू लागले, उर्वरित वेळेमध्ये समाज प्रबोधनाचं काम करू लागले. आणि असा हा दिनक्रम चालू असताना एक दिवस ती कापडाची मिल बंद पडली. कापडाची मिल बंद पडल्याच्या नंतर तुकाराम साठे आणि भाऊराव साठे आणि त्या कुटुंबाच्या समोर फार मोठा प्रश्न निर्माण झाला. आता आपल्या रोजीरोटीचा प्रश्न, भाकरीचा प्रश्न कसा भागवायचा याचा विचार करून त्यांनी काय केलं, 1939 साली साठे कुटुंब परत वाटेगावला निघालं. ते गावाकडे निघाले. गावाकडे निघाल्याच्या नंतर, गावामध्ये गेल्याच्या नंतर तुकारामांचं जनप्रबोधन चालू झालं. ते गावामध्ये जाऊन जनप्रबोधन करू लागले. परत एकदा बापू साठे यांच्या तमाशाच्या फडामध्ये ते सामील झाले आणि लोकनाट्यातून लोक चळवळीला त्यांनी बळ देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं वळवळ केल्याशिवाय चळवळ होत नाही. हा माणूस शांत बसणारा माणूस नव्हता. ह्या माणसाच्या अंगामध्ये धडपड होती. हा वळवळ करणारा माणूस होता. चळवळीमध्ये काम करत असताना तुम्ही आणि मी, आपण सर्वांनी काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असतं. तुमच्याकडे जर वेळ असेल तर चळवळ यशस्वी करण्यासाठी वेळ द्या. तुम्हाला जर चळवळ यशस्वी करायची असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर वेळ द्या. तुमच्याकडे पैसा असेल तर पैसा द्या. तुमच्याकडं काहीच नाही, वेळ नाही, पैसा नाही, तुम्हाला काहीच करायचं नसेल तर किमान शांत तरी बसा. जे काम करत आहेत त्यांना काम करू द्या. तरच खऱ्या अर्थानं चळवळ यशस्वी होते. कौटुंबिक जीवनाकडं लक्ष देत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू झाला आणि 1939 साली ते मुंबईहून ज्या वेळेस वाटेगावला आले त्यावेळेस तुकारामांचे वडील एकदा त्यांच्या सासरवाडीला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदी गावला गेले. तेथून ते परत आल्यानंतर आजारी पडले आणि त्या आजारपणामध्ये भाऊराव साठे यांचं निधन झालं. त्यावेळेस वालुबाईचं खच्चीकरण झालं. वालुबाई खचल्या. आता आपला करता धरता माणूस कुटुंब प्रमुख गेला. त्यामुळं त्यांच्या मनाचं खच्चीकरण झालं आणि तुकारामावरती जबाबदारी पडली. तुकाराम यांनी ठरवलं की आता आपल्या आईला धीर देणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आता आपण लग्न करून घेतलं पाहिजे. त्यावेळेस सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील काळगाव येथील कोंडूबाई नावाच्या अशिक्षित मुलीशी त्यांचा विवाह झाला. तुकाराम भाऊराव साठे म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पत्नी अशिक्षित होती. कोंडूबाई नावाच्या मुलीसोबत त्यांचं लग्न झालं आणि त्या मुलीसोबत लग्न झाल्याच्या नंतर काही महिन्याच्या नंतर त्यांना कोंडूबाई आणि तुकाराम या दाम्पत्याला एक मुलगा झाला. त्याचं नाव मधुकर ठेवण्यात आलं आणि मधुकर हा लहानाचा मोठा होत होता आणि तुकाराम साठे यांचं जीवनाचा चरितार्थ चालूच होता. ज्यावेळेस मुलगा झाला त्यावेळेस तुकाराम थोडेसे निवांत झाले आणि ते आपल्या कामासाठी वेळ देऊ लागले, आपल्या चळवळीसाठी वेळ देऊ लागले, स्वातंत्र्य लढ्यासाठी वेळ देऊ लागले, तमाशाच्या फडासाठी वेळ देऊ लागले, जनप्रबोधनासाठी वेळ देऊ लागले, समाज प्रबोधनासाठी वेळ देऊ लागले. हे पाहून कोंडूबाई मात्र परेशान झाले. हे काय म्हणले, अरे हे माणूस महिना 2-2 महिने घरला येत नाही. ह्या माणसाला काही संसार, घरदार, बायको, लेकरं याची काही काळजी बिळजी आहे की नाही. कोंडूबाई परेशान झाल्या आणि ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे घरी यायला लागले त्यावेळेस तुकाराम साठे आणि कोंडूबाई यांचे खटके होऊ लागले, वैचारिक मतभेद होऊ लागले, भांडणं व्हायला लागले. भांडणं एवढे टोकाला गेले
की अण्णाभाऊ साठे म्हणजे तुकारामांचं खच्चीकरण व्हायला लागलं. अरे इतका मी कलाकार माणूस, मी एखाद्या तमाशाच्या फडावर गेल्यानंतर किंवा एखाद्या स्टेजवरती गेल्यानंतर टाळ्या वाजवून माझा जय जयकार करतात, टाळ्या वाजवून या कलाकाराला साथ देतात, पण घरी आल्याच्या नंतर मात्र या गृहिणीकडून मला पश्चाताप होतोय, मला म्हणजे निराश व्हावं लागतंय, मला माझ्या बायकोचं बोलणं खावं लागतंय. यामुळं तुकाराम साठे मात्र परेशान झाले. तुकाराममधील कलाकारामधील कलेचं घरातून कौतुक झालं पाहिजे. घराची साथ असेल तर माणूस दुप्पट ताकदीने काम करतो आणि कलाकाराला जर कलाकाराच्या कलेचं जर घरातून कौतुक होत नसेल तर मात्र कलाकाराचं खच्चीकरण होत असलेलं पाहायला मिळतं. माणूस कोणासोबतही संघर्ष करू शकतो, माणूस कोणासोबतही संघर्ष करू शकतो, परंतु घरच्या माणसासोबत जेव्हा तो संघर्ष करतो तेव्हा मात्र कसलाही माणूस पराभूत होत असतो. त्या पद्धतीनं तुकाराम साठे यांना सुद्धा घरच्या संघर्षामध्ये पराभूत व्हायची वेळ आली. तुकाराम साठे यांना वाटायला लागलं, अरे मी इंग्रजांच्या विरोधामध्ये संघर्ष करतोय, तिथं मी यशस्वी होतोय, मी समाजाच्या विरोधामध्ये बंड करतोय, मी समाजाच्या विरोधामध्ये संघर्ष करून तिथंही मी यशस्वी होतोय, परंतु घरच्या गृहिणीच्या समोर मात्र मला हतबल व्हावं लागतंय. या गोष्टीची तुकारामांना खऱ्या अर्थानं चीड आली. असं म्हटलं जातं, कलाकार कभी मरता नहीं, कलाकार कभी मरता नहीं, उसे जिंदा दफनाया जाता है, कब्र खोद के देख लो, वो तालियों के इंतजार में रहता है, वो तालियों के इंतजार में रहता है. त्या पद्धतीनं कलाकारांच्या कलेचं जर घरामधून कौतुक झालं तर खऱ्या अर्थानं त्या कलाकाराला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळत असलेलं पाहायला मिळतं. परंतु तुकाराम नावाच्या कलाकाराचं घरामधून त्याचं स्वागत न झाल्यामुळं किंवा प्रोत्साहन न मिळाल्यामुळं किंवा खच्चीकरण झाल्यामुळं तुकाराम घराच्या बाहेर पडले. आणि घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठे म्हणजे तुकाराम साठे हे कम्युनिस्ट पक्षाचं काम करायचे. हे कम्युनिस्ट पक्षाचं काम करायचे. ते कम्युनिस्ट पक्षाच्या पुण्याच्या कार्यालयामध्ये जाऊन काम करू लागले. त्या ठिकाणी जयवंताबाई नावाच्या महिलेसोबत तुकाराम साठे यांची ओळख झाली. जयवंताबाई या कम्युनिस्ट पक्षाच्या महिला विभागाचं काम पाहायच्या. त्या त्यांच्या चुलत्याकडे राहायच्या. त्यांना शांता आणि शकुंतला नावाच्या 2 मुली होत्या. नवऱ्यासोबत जमत नसल्यामुळं त्या आपल्या चुलत्याच्या घरी राहायच्या आणि कम्युनिस्ट पक्षाचं काम करत होत्या. आणि तुकाराम साठे सुद्धा कम्युनिस्ट पक्षामध्येच काम करत होते. त्या ठिकाणी त्यांची ओळख झाली आणि जयवंताबाई सोबत ओळख झाल्याच्या नंतर त्या दोघांच्या विचार प्रणालीमध्ये साम्य होतं. दोघेही कम्युनिस्ट पक्षाचंच काम करत होते. दोघेही वैवाहिक जीवनापासून अलिप्त होते, दूर होते. त्यामुळं हे समदुःखी माणसे एकत्रित आली. समदुःखी माणसे एकमेकांचे सोबती असतात असं म्हटलं जातं. या उक्तीप्रमाणे जयवंताबाई व अण्णाभाऊ साठे हे एकत्रित आले. जयवंताबाई अण्णाभाऊ साठे यांच्या प्रभावानं प्रभावित झालेल्या होत्या. या सर्व घडामोडीबद्दल जयवंताबाई यांनी एका मुलाखतीत सांगितले की आम्ही मुंबईत एकत्र राहू लागलो. अण्णा व मी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झालो. अण्णांनी
पुण्याहून मुंबईला स्थलांतरित झाले आणि तिथं या जयवंताबाई सोबत राहू लागले. जयवंताबाईच्या शांता व शकुंतला या 2 मुली होत्या. या दोन मुलींच्या समवेत जयवंताबाईला अण्णांनी स्वीकारलं आणि तिथून खऱ्या अर्थानं अण्णांच्या लिखाणाला बळ मिळालं आणि त्यांचा हा प्रवास सुरू झाला. जयवंताबाई 2 मुली शांता व शकुंतला अण्णांच्या पाठीमागं खंबीरपणे उभ्या राहिल्या. अण्णांना त्यांनी वाचनासाठी आणि लेखनासाठी वेळ दिला. त्यांना जिथं जिथं मदतीची गरज आहे तिथं त्यांनी मदत केली. त्यांच्या अडचणींचा सामना करण्यासाठी त्या तिघीही खंबीरपणे अण्णांच्या पाठीमागं उभ्या राहिल्या. परंतु संसारातली ओढाताण मात्र अण्णांची वाढत होती. असं म्हटलं जातं, संसार करणं म्हणजे पदरात निखारा घेऊन चालणं होय. मी काय म्हणतोय ऐका. संसार करणं म्हणजे पदरात निखारा घेऊन चालणं होय. चालताना पदरही जळला नाही पाहिजे. संसार म्हणजे पदरात निखारा घेऊन चालणं होय. चालताना पदरही जळला नाही पाहिजे. पदरातला निखाराही जळला नाही पाहिजे. कधी बसलाच हाताला चटका तर ओठावरचं हसू कमी नाही झालं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्या ओठावरचं हसू कमी न होऊ देता तुकाराम साठे हे मार्गक्रमण करू लागले. हे मुंबईमध्ये पुन्हा जीवन जगू लागले. त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 1942 साली महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली चले जाव आंदोलन सुरू झालं. त्या चले जाव आंदोलनामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सहभाग घेतला आणि त्यावेळेस अण्णांनी महात्मा गांधींच्या सोबत काम केलं आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये पावलं उचलण्याचं काम केलं. टेलिफोनच्या तारा तोडून टाकल्या. जे इंग्रजांच्या विरोधामध्ये कृत्य करता येईल ते कृत्य करू लागले. त्यामध्ये तुकाराम साठे सुद्धा सहभागी झाले. तुकाराम साठे सहभागी झालेले आहेत हे इंग्रज अधिकाऱ्यांना कळलं. त्यावेळेस तुकाराम साठे यांच्या विरोधामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांनी वॉरंट सोडलं. तुकाराम साठे भूमिगत झाले आणि भूमिगत होऊन ते काम करू लागले. इंग्रजांच्या विरोधामध्ये काम करू लागले. 1942च्या नंतर 1947चा साल उजाडला. 15 ऑगस्ट 1947 रोजी या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य भारताला मिळालं, परंतु तुकाराम साठे या स्वातंत्र्यावरती समाधानी नव्हते. त्यांना या स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये चीड होती. त्यांनी सांगितलं हे स्वातंत्र्य अजिबात बरोबर नाही. अरे इथला माणूस उपाशी आहे. इथल्या माणसांना खायला भाकर मिळत नाही आणि तुम्ही म्हणताय भारत देश स्वातंत्र्य झालं, स्वातंत्र्याचा आनंद उत्सव तुम्ही साजरा करताय. अरे हे चुकीचं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी या स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये बंड पुकारलं आणि 16 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये शिवाजी पार्क मुंबई येथे त्यांनी आंदोलन सुरू केलं. त्यांनी सांगितलं यह आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. अरे या देशातल्या माणसांना जर खायला भाकर मिळत नसेल तर हे कसलं स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य चुकीचं आहे. हे स्वातंत्र्य खोटं आहे. जोपर्यंत इथला माणूस स्वाभिमानानं जीवन जगणार नाही, जोपर्यंत इथल्या माणसाला खायला भाकर मिळणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं हे स्वातंत्र्य सार्थक झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यासाठी इथल्या माणसांना माणसाप्रमाणे वागणूक देण्याचं तुम्ही काम करा. इथल्या माणसांना माणुसकी निर्माण करून देण्याचं काम करा. इथल्या प्रत्येक माणसाच्या हाताला तुम्ही काम उपलब्ध करून द्या. इथल्या प्रत्येक माणसाची रोजीरोटी मिळविण्याचं तुम्ही साधन उपलब्ध करून द्या. इथल्या माणसांना भाकर मिळवून द्या. त्या दिवशी आपल्याला खरं स्वातंत्र्य झालं असं म्हणता येईल. असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी शिवाजी पार्कच्या मैदानावरती जोरदार आंदोलन केलं आणि भारतीय राज्यकर्त्यांना एक प्रकारचं आव्हान दिलं. आणि इथून खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या वाणी आणि लेखणीच्या जोरावर
क्रांतिकारी पावलं उचलायला सुरुवात केली. 1 मे 60 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अपुरे राहिले. अखंड महाराष्ट्र होऊ शकला नाही. बेळगाव, कारवार, निपाणी यासारखी 100 मराठी भाषिक गावे कर्नाटक राज्याला जोडली गेली. त्यावेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात, त्यांनी दोन वळी लिहिल्या, एक गीत लिहिलं. त्यातल्या 2 वळी अशा: माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते काहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते काहिली. असं अण्णाभाऊ साठे का म्हणाले? तर बेळगाव, निपाणी, कारवार हा जो मराठी भाषिक प्रदेश होता, ही मराठी भाषिक गावा होती, ती गावं कुठंतरी आमच्यापासून दूर राहिली, अलिप्त राहिली. माझी मैना गावाकडेच राहिली आणि माझा महाराष्ट्र त्या गावापासून दूर गेला. माझी मैना गावाकडेच राहिली, माझ्या जीवाची होते काहिली. अशा प्रकारचं गाणं त्यांनी लिहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साहित्याचे निर्माते होते. त्यांनी 40 कादंबऱ्यांचं लेखन केलं. फकीरा ही त्यांची गाजलेली कादंबरी. फकीरा ही कादंबरी रामोजी मांग यांच्या वास्तवदर्शी जीवनावरती लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. वि. स. खांडेकर यांची फकीरा कादंबरीला प्रस्तावना आहे. ब्रिटिश कालखंडामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा दुष्काळ पडला, उपासमार होऊ लागली लोकांची, रोगराईचं थैमान वाढलं, तेव्हा विष्णुपंत कुलकर्णी नावाचे तत्कालीन समाज सुधारक होते. त्या समाज सुधारकानं दलित लोकांना एक संदेश दिला. त्यांनी सांगितलं, काहीही करा पण जगा, काहीही करा पण जगा. तुम्ही हतबल होऊ नका, खंबीरपणानं जगायला शिका. काम करा, मिळेल ते काम करा, धीर सोडू नका, परंतु जगा. हा संदेश फकीरा नावाच्या क्रांतिकारकाच्या मनपटलावरती पडला आणि या विचारातून फकीरा नावाचा क्रांतिकारक खंबीरपणे उभा राहिला आणि त्यांनी ठरवलं की इथं असलेली ही जी माणसं भुकेने मरत आहेत, व्याकुळ होत आहेत, ह्या माणसांना मरू द्यायचं नाही. ह्या इथल्या एकाही माणसाला मी उपाशी मरू देणार नाही. यासाठी फकीरा नावाचा क्रांतिकारक काय करतो? त्यांनी इंग्रजांची गोदामं लुटण्याचं काम केलं, इंग्रजांची खजिने लुटण्याचं काम केलं आणि मिळालेला जो पैसा आहे, मिळालेले जे अन्नधान्य आहे, त्या अन्नधान्यातून त्या परिसरातील माणसांना जगविण्याचं काम फकीरानं केलं. इंग्रजांचे पोलीस अधिकारी या फकीराला पकडण्यासाठी भरपूर प्रयत्न करून राहिले, पण फकीरा यांच्या अजिबात हाती लागला नाही. नजर चुकून तो इंग्रजांची गोदामं लुटायचा, खजिने लुटायचा आणि मिळालेलं सोनं नाणं, पैसा अडका जो आहे, त्या पैसा अडक्यातून सर्वसामान्य माणसांची भूक भागविण्याचं काम फकीरा करायचा. अशा या फकीराचं वर्णन फकीरा नावाच्या कादंबरीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या कादंबरीमध्ये केलेलं आहे. वारणेचा वाघ ही कादंबरी सांगली जिल्ह्यातील सत्तू भोसले नावाच्या एका व्यक्तीवरती लिहिलेली ही कादंबरी आहे. मास्तर नावाची कादंबरी एका बंडखोर शिक्षणाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करत असताना वैयक्तिक जीवनातून तो कसा विखुरला गेला याचं वर्णन मास्तर नावाच्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. चिखलातील कमळ नावाच्या कादंबरीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की देवदासी मुरळी या नावाखाली तरुण महिलांना, तरुण मुलींना देवाला अर्पण करण्याची प्रथा होती आणि या मुलींना अर्पण केल्याच्या नंतर, देवदासी मुरळी म्हणून अर्पण केल्याच्या नंतर काही समाजकंटक लोक या महिला भगिनीवरती, त्या मुलीवरती वाईट नजरेनं बघायचे, त्यांच्यावरती अत्याचार करायचे, त्यांना वेश्या व्यवसायाकडे वळवायचे. हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अजिबात पटलं नाही. त्यामुळं त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कमळातील
चिखलातील कमळ नावाची कादंबरी लिहिली आणि या वेश्या व्यवसायातून या महिलांना मुक्त करण्याचं काम चिखलातून कमळ या कादंबरीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक कथाकार होते. त्यांचे 22 कथा संग्रह होते. एक स्मशानातील सोनं नावाची एक कथा मी तुम्हाला सांगतो. त्यांनी अनेक कथा लिहिल्या. एक स्मशानातील सोनं नावाची कथा. वारणेच्या खोऱ्यातील भीमा नावाचा एक गडी मुंबईला पैसा कमावण्यासाठी जातो. दगडाच्या खाणीमध्ये तो काम करतो. दगडाच्या खाणीमध्ये काम करत असताना, तो दगड फोडण्याचं काम करत असताना ती खाण एके दिवशी बंद पडते. ती खाण ज्या वेळेस बंद पडली त्यावेळेस या व्यक्तीच्या समोर प्रश्न निर्माण झाला की आता आपण जगायचं कसं, आता आपण आपला उदरनिर्वाह भागवायचा कसा. त्यावेळेस हा व्यक्ती एके दिवशी असंच संध्याकाळची वेळ होती, पावसाळ्याचे दिवस होते. त्या संध्याकाळच्या वेळी तो एका स्मशानामधून जात होता. तो विचारमग्न झाला, आता आपण काय करावं, कामाचा शोध घ्यावा म्हणून तो भटकत होता. संध्याकाळची वेळ होती, एका स्मशानामधून जात होता. स्मशानामधून जात असताना त्याला त्या जळणाऱ्या चित्तेच्या राखेमध्ये एक सोन्याची अंगठी चमकत असलेली दिसली. त्यावेळेस त्या व्यक्तीनं काय केलं, ती राख आहे, जी चित्त आहे, त्या चित्तीवरची राख आहे, ती राख बाजूला सारली आणि ती सोन्याची अंगठी मिळवली त्या राखेतून आणि ती अंगठी घेऊन तो घरी गेला. आणि त्याला वाटलं आपल्याला एक उदरनिर्वाहाचं साधन भेटलं. तो दररोज त्या स्मशानामध्ये जाऊ लागला. त्या जळणाऱ्या प्रेताच्या चित्तेच्या त्या राखेमध्ये ती राख थंड झाल्यानंतर शोधू लागला. त्याला सोनं नाणं मिळू लागलं आणि या मिळालेल्या सोन्या नाण्यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला. असं करत असताना एके दिवशी पावसाळ्याच्या दिवसामध्ये एका ठिकाणी प्रेत पुरलेलं आहे हे त्या व्यक्तीच्या लक्षात आलं. त्यावेळेस त्या पुरलेल्या प्रेताचा शोध घेत हा व्यक्ती संध्याकाळी तिथे आला. तो पुरलेलं ते प्रेत त्यानं उकरलं. ते पुरलेलं प्रेत उकरत असताना आजूबाजूला कोल्हे जमले. ते कोल्हे जोर जोरानं ओरडू लागले. त्या व्यक्तीच्या अंगावरती धावून गेले. त्यावेळेस आपल्या सोबत जे फावडं होतं त्या फावड्याच्या साह्यानं त्यानं एका कोल्ह्यावरती वार केला आणि एका कोल्ह्याचा फडशा पाडला. एक कोल्हा मरून बाजूला पडला हे पाहून बाकीचे कोल्हे मात्र तिथून पळून गेले. एका झोडपामध्ये जिकडं तिकडं झोडपामध्ये बाजूला दडून बसले आणि दडून बसल्याच्या नंतर हा मात्र तो प्रेत उकरला. प्रेताला उकरून त्यानं त्या प्रेताच्या हातातील बोटातील सोनं काढून घेतलं. त्याच्या लक्षात आलं की त्या प्रेताच्या तोंडामध्ये सुद्धा सोनं आहे. त्या प्रेताच्या तोंडातील सोनं काढण्यासाठी हा व्यक्ती तोंडामध्ये बोट घालतो. त्या प्रेताची दातखिळी बसलेली होती. त्या प्रेताच्या तोंडात बोट घालून हा सोनं बाहेर काढतोय. काढत असताना याची 2 बोट आतमध्ये त्या दातखिळीमध्ये अडकतात. हा परेशान होतो. ती बोट बाहेर निघत नाहीत. त्याला त्रास होतो. तो थोडस विव्हायला लागतो. त्यावेळेस ती कोल्हे आजूबाजूला बसलेले कोल्हे कुई करतात, ओरडायला लागतात. कोल्हे कुई व्हायला लागते. कुत्री गावातली भुंकायला लागतात. कुत्री भुंकायला लागलेली पाहून, कोल्हे ओरडायला लागलेले पाहून गावातले गावकरी जागे होतात. त्यांच्या लक्षात येतं की स्मशानामध्ये पुरलेलं प्रेत पशु पक्षी काहीतरी उकरत आहेत, काढताहेत हे त्यांच्या लक्षात आलं. त्या दिशेने गावकरी वाटचाल करू लागले, मार्गक्रमण करू लागले. त्यावेळेस ह्या व्यक्तीच्या लक्षात आलं. हा मात्र परेशान झाला. यानं काय केलं, हातातल्या खोऱ्याच्या साह्यानं त्यानं जोरदार वार केला. जोरदार वार केला. त्याची 2 बोट तुटून बाजूला निघाली. तिथून सुटका करून घेतली आणि कसा बसा तो घरी पोहोचला. दुसऱ्या दिवशी त्याला असं कळलं की आपली दगडाची खाण चालू झालेली आहे. अरे तिकडे दगडाची खाण चालू झालेली आहे, परंतु माझी 2 बोट तुटलेली आहेत.
आता मी काम करू शकणार नाही, त्या दगडाच्या खाणीमध्ये काम करण्यासाठी मी अपात्र आहे, याचं दुःख त्या माणसाच्या मनामध्ये झोंबायला लागतं. याचं वर्णन स्मशानातील सोने नावाच्या कथेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 15 पोवाडे लिहिलेले आहेत. त्याचबरोबर दलित साहित्याचं, वेळ बराच झालाय, मी शेवटच्या 10 मिनिटांमध्ये समारोप करतो. दलित साहित्याचं साहित्य संमेलन होतं मुंबईमध्ये 1958 साली दादरला साहित्य संमेलन होतं. त्या दलित साहित्याच्या उद्घाटनाच्या साठी प्र के अत्रे यांचे उद्घाटक म्हणून निवड झालेली होती. काही कारणास्तव प्र के अत्रे तिथे जाऊ शकले नाही. त्यामुळं त्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव घोषित करण्यात आलं. त्यावेळेस त्या उद्घाटनाच्या प्रसंगी भाषण करताना उद्घाटक म्हणून भाषण करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दीनदलितांच्या तळहातावर तरलेली आहे. ते आपल्या अनुयायांना विनंती करतात त्या उद्घाटनपर भाषणाच्या माध्यमातून, मी हा जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा रथ इथपर्यंत ओढत आणलेला आहे, हा तुमच्यानं जर पुढे नेणं होत नसेल तर किमान त्याला मागे तरी जाऊ देऊ नका, असा संदेश ते आपल्या अनुयायांना आपल्या उद्घाटनपर भाषणामधून देतात. त्यांनी रशियाचा प्रवास केला. रशियाचा प्रवास करत असताना 6 लोकांचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत होतं. त्या बाकीच्या 5 लोकांनी अण्णाभाऊ साठेंना प्रवासामध्ये अतिशय तुच्छ स्वरूपाची वागणूक दिली, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण ज्या वेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे रशियामध्ये गेले, त्यावेळेस त्या व्यक्तींच्या सोबतच्या 5 व्यक्तींच्या लक्षात आलं, अरे ह्या माणसाचा रशियामध्ये एवढा प्रचंड प्रभाव आहे, रशियामध्ये लोक अण्णाभाऊ साठेंच्या समोर नतमस्तक होतात, त्यांच्या साहित्याचे एवढे प्रचंड वाचक रशिया या देशामध्ये आहेत, इतका प्रचंड विद्वान माणूस, आणि आपण या माणसाला दूर सारतोय. याचा त्या सोबतच्या 5 माणसांना खऱ्या अर्थानं पश्चाताप झाला. परंतु ते माणसं दुर्लक्ष करतात, हीन वागणूक देतात. म्हणून अण्णाभाऊ साठे थोडंही काहीही बोलले नाही. स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजाला त्याच्या राज्यामध्येच मान असतो, परंतु विद्वानाला सारं जग मानत असतं. विद्वानाच्या समोर सारं जग नतमस्तक होत असतं. अण्णाभाऊ साठे हे समाजासाठी जगले, शेतकऱ्यासाठी जगले, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसासाठी जगले. शेतकरी समृद्ध झाला पाहिजेत यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आपलं जीवन वेचलं. सद्यस्थितीचा जर आम्ही विचार केला तर आजही आमचा शेतकरी कुठंतरी म्हणजे एक दुर्लक्षित जीवन जगतोय. समाजाकडे, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतोय. आज आमचा शेतकरी खऱ्या अर्थानं उत्कृष्ट उत्पादक आहे, पण उदासीन विक्रेता आहे. मी काय म्हणतोय बघा, आज माझा शेतकरी उत्कृष्ट उत्पादक आहे पण उदासीन विक्रेता आहे. जोपर्यंत या भारत देशातला शेतकरी उत्कृष्ट उत्पादकाबरोबर उत्कृष्ट विक्रेता बनणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं इथला शेतकरी समृद्ध होणार नाही. हे मला या ठिकाणी आवर्जून या प्रसंगी सांगावंसं वाटतंय. जे पिकतंय ते विकण्यापेक्षा जे विकतं ते पिकविण्याकडं आमच्या शेतकऱ्यांचा कल वाढला पाहिजे. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती सुरुवात केली पाहिजे. जोडधंद्यांची जोड शेतीला दिली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं इथला शेतकरी समृद्ध होणार आहे. नसेल तर असंच आमच्या शेतकऱ्यांना जीवन जगायची वेळ येणार आहे. या संदर्भात मी म्हणेन, विलायती भाषेमधूनही बोलतात मंत्री, विलायती भाषेमधूनही बोलतात मंत्री, माणसास माणूस येथे मानणार केव्हा. अरे घाम ओतून जो पिकवी मळे अमृताचे, दिवा झोपडीतून त्याच्या लागणार केव्हा. काजळी दिव्या भोवतीची त्याच्या झाडणार केव्हा. अरे किती काळ बघत बसावे फुगे घोषणांचे, भास हे ब्रह्माचे फोडणार केव्हा.
माझ्या शेतकरी बांधवांना स्वातंत्र्य मिळणार केव्हा, माझ्या शेतकरी बांधवांना स्वातंत्र्य मिळणार केव्हा. इतक्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, इतका शेतकरी खऱ्या अर्थानं समृद्ध झाला पाहिजे. यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून लेखन केलेलं पाहायला मिळतं. स्त्रियांच्या बद्दल सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेलं आहे, स्त्रिया ह्या समृद्ध झाल्या पाहिजेत, स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्त्रियांचं सबलीकरण झालं पाहिजे. या संदर्भात सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं प्रचंड असं लेखन आहे. परंतु आजही आपण पाहतोय, आजही आम्ही पाहतोय स्त्री आणि पुरुष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आम्ही म्हणतोय. पण या प्रसंगी मी असं म्हणेन, स्त्री आणि पुरुष हे एकाच नाण्याच्या किंवा एकाच गाडीची दोन चाकं नसून ती सायकलची दोन चाकं आहे. सायकलचा पुढचा चाक म्हणजे आमचा पुरुष, सायकलचा पुढचा चाक म्हणजे पुरुष आणि सायकलचा मागचा चाक म्हणजे स्त्री. पुढचा चाक जिकडं जाईल तिकडं मागचा चाक हळूहळू चालत असतो. पुढचा चाक जर गतीनं पळत असेल तरच मागच्या चाकाला गती घेता येते. मागच्या चाकावर बघा, सीट मागच्या चाकावर, कॅरियर सुद्धा मागच्या चाकावर. एवढंच नाही, लॉक सुद्धा मागच्या चाकाला, लॉक सुद्धा मागच्या चाकाला, ब्रेकही मागच्या चाकाला. पुढच्या चाकाला असतं काय, हँडल आणि घंटी. सांगायचं तात्पर्य असं की आजही आमची ही जी पुरुष प्रधान संस्कृती आहे ती पुरुष प्रधान संस्कृती संपलेली नाही. त्या काळामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं की स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, स्त्रियांचं जीवन समृद्ध झालं पाहिजे. यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी काम केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. या संदर्भात समारोपाकडे वाटचाल करत असताना मी एवढंच म्हणेन, सगळ्यांचे हात घड्याळीकडे जात आहेत, जास्त वेळ झालेला आहे, आपल्या सहनशीलतेचा अंत मी पाहणार नाही. मी एवढंच म्हणेन, थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध करा. तर अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 18 जुलै 1969 रोजी मुंबई गोरेगाव या ठिकाणी 49व्या वर्षी अण्णाभाऊ साठे यांचं निधन झालं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आणखीन बरेच दिवस जगू शकले असते, आणखीन पुढं काही दिवस जर जगले असते तर खऱ्या अर्थानं आमच्या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होऊ शकला असता. अरे 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस इतकं प्रचंड लेखन करतोय, असं प्रचंड समृद्ध आणि वैभवशाली लेखन करतोय, भल्या भल्यांना घाम फोडणारा व्याख्यान देतोय. आम्ही मात्र इतकं प्रचंड शिकलेलं असताना सुद्धा आम्ही लेखनाकडे वळत नाही, आम्ही वाचनाकडे वळत नाही. तर या माध्यमातून या पुस्तकामध्ये जे काही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जे विचार दिलेले आहेत त्या माध्यमातून आपण एक बोध घेऊया, आपण आपली वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करूया, आपण लेखनाकडे वाटचाल करूया, आमचं जीवन समृद्ध बनेल यासाठी प्रयत्न करूया, चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करूया आणि या भारत देशामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्वप्नामधला भारत निर्माण होईल यासाठी प्रयत्न करूया. आपण माझं बोलणं गेल्या 1.5 तासापासून अतिशय शांतपणे ऐकून घेताय त्याबद्दल मी आपले पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत.